धोरणाचा बांधा म्हणून रडवतोय कांदा. महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला कायमस्वरूपी तोडगा काढण्यात रस नसून केवळ तात्पुरत्या मलमपट्टीचं राजकारण केलं जात आहे, असाही आरोप होतो आहे. बाजारात दर कोसळणे, शेतकऱ्यांचे आंदोलन आणि त्यानंतर सरकारकडून केवळ आश्वासनांची खैरात होणं, हे दुष्टचक्र दरवर्षी सुरूच आहे. शासनाची ही धरसोड वृत्ती ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी घातक ठरते आहे. उत्पादन खर्चापेक्षा कमी दर, अवकाळी पाऊस, गारपीट आणि अतिवृष्टीमुळे कांदा उत्पादनात मोठी घट झाली आहे. राज्य कृषी मूल्य आयोगाने कांद्याचा उत्पादन खर्च साधारण 1800 रुपये प्रति क्विंटल मान्य केला आहे. असं असतानाही सरकार अवघ्या 1200 ते 1300 रुपयात कांदा खरेदी करत आहे. उत्पादन खर्चापेक्षा कमी दर देऊन सरकार दिलासा देण्याचं आव्हानत असलं तरी प्रत्यक्षात हे शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण आहे, अशीच ओरड आहे. आणि त्यातच नाफेड आणि इतर संस्थांच्या खरेदी प्रक्रियेत नाशिक आणि नगर जिल्ह्यात शेकडो कोटींचे गैरव्यवहार उघड झाले आहेत. जागतिक बाजारपेठेत भारतीय कांद्याला मोठी मागणी आहे, परंतु भारताच्या अस्थिर निर्यात धोरणामुळे परदेशी व्यापाऱ्यांचा विश्वास उडाला आहे. वारंवार होणारे बदल, अचानक लागणारी निर्यातबंदी, निर्यात शुल्क आणि जाचक निर्बंध, परिणाम परदेशी खरेदीदार इतर देशांकडे वळत असले आणि भारतीय शेतकरी मोठ्या संधीला मुकतो आहे. थोडक्यात काय तर सरकारने जर खरोखरच कांदा उत्पादकांना न्याय द्यायचा असेल तर तात्पुरत्या घोषणा बंद करून दीर्घकालीन, सातत्यपूर्ण आणि स्थिर निर्यात धोरण जाहीर करणे अत्यंत आवश्यक आहे.